सकाळी 7:50ची उरण नेरूळ लोकल नेहमीप्रमाणेच चाकरमान्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी सज्ज होती. पण आज या लोकलनं काही वेगळं अनुभवलं. जाकिया या महिलेसाठी ही लोकल जीवनदायिनी ठरली. जाकिया सय्यद ही 25 वर्षीय गरोदर महिला नेरूळ इथल्या मीनाताई ठाकरे रुग्णालयात दाखल होण्यासाठी निघालेली. सोबत होता तिचा नवरा मुझीम सय्यद आणि लहानगा मुलगा. साहजिकच प्रवास सुरू होता जनरल डब्यातून. पण प्रवासादरम्यान जाकियाला प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यामुळे पतीही भांबवला. काय करावं सुचेना. सोबतचे पुरुष प्रवासी देखील गोंधळून गेले. वेदनेनं जाकिया ओरडत होती, किंचाळत होती. हा प्रकार याच लोकलमधून जाणाऱ्या निकिता सेवेकर यांच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ महिला सहप्रवाशांची मदत घेत वेदनेनं किंचाळणाऱ्या जाकियाभोवती ओढण्यांच्या सहाय्यानं पडदे धरले. काही वेळातच जाकियानं मुलीला जन्म दिला. उरणच्या भवरा परिसरात राहणाऱ्या आणि मोलमजुरी करून गुजराण करणारे मुझीम सय्यद यांच्या गरोदर पत्नीला सोमवारी रात्रीपासूनच त्रास सुरू झालेला. त्यांनी रात्री रुग्णालयात जाऊन तपासणी केली. बरं वाटत नसल्यानं सकाळी 7:50च्या उरण नेरूळ लोकलने ते नेरूळला जात होते. लोकल उर्वेनोड मधल्या बामणडोंगरी स्थानकात 8:20 वाजता पोहोचली आणि जाकियाला प्रसूती कळा सुरू झाल्या. उरण नेरूळ गाडी आली. ती 8:30 वाजता नेरूळ आलेली होती. 5व्या डब्यामध्ये महिला त्या उरणहून बसलेल्या होत्या. जाकिया महबूब सय्यद वय 25 वर्ष. त्यांना पोटामध्ये थोडा वेदना होऊ लागल्या. तर कॉल आला. आपल्या ड्युटी कर्मचाऱ्यांनी तात्काळ तो कॉल अटेंड करून डबा पोस्ट जो आहे अटेंड केला. त्यांना घेतलं. पण त्यांना डिलिव्हरी होणार होत्या. त्यांना त्रास होत होता. तात्काळ ॲम्ब्युलन्स वगैरे बोलून त्यांनी आपल्या अंमलदारांना मीनाताई ठाकरे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या तिथे नेरूळच्या. आणि त्या बाळाला तिथे त्यांची सुखरूप डिलिव्हरी वगैरे झाली. बाळ बी सुदृढ होतं. उरण कोळीवाड्यातील निकिता या आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी याच लोकलमधून प्रवास करत होत्या. सुदैवानं इतर महिलांच्या मदतीनं त्यांनी ओढण्या गोळा केल्या आणि पडदे धरले आणि नेरूळ स्थानकापर्यंत धीर दिला. दरम्यान या घटनेची माहिती मोटारमननं रेल्वे पोलिसांना देताच नेरूळ रेल्वे स्थानकात रेल्वे महिला पोलिसांसह अँब्युलन्स तयार ठेवण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे पोलिसांच्या सहकार्यानं नेरूळ रेल्वे स्टेशनमध्ये रात्रपाळी ड्युटीसाठी कर्तव्यावर हजर असलेल्या पोलिसांनी महिलेला अँब्युलन्समधून मीनाताई ठाकरे रुग्णालयात दाखल केलं. आणि त्यामुळेच सहप्रवाशांची मदत आणि प्रशासनाच्या तत्परतेनं ही महिला रुग्णालयात दाखल झाली आणि गोंडस मुलीला जन्म देखील दिला. ब्युरो रिपोर्ट, lokmat.com.